नमस्कार, मी किरण. आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषदेचा लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक अर्थसंकल्प सादर. ठाणे ग्रामीण भागातील लोकांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्प. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे प्रतिपादन. ठाणे जिल्हा परिषदेचा 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प आज मंगळवार दिनांक 18 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता बीजे हायस्कूल येथील सभागृहात सादर करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थसंकल्पाची प्रत प्रदान केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांनी जिल्हा परिषदेचा 108.93 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करताना लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक अर्थसंकल्प आहे असं प्रतिपादन केलं. जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प लोकाभिमुख असल्याचं सांगताना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की समाज कल्याण विभाग अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करून जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची माहिती, कुटुंब प्रमुख, आर्थिक स्थिती तसेच आवश्यकता लक्षात घेऊन 26 योजना तयार करण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामपंचायत विभाग अंतर्गत घरपोच सोयीसुविधा पोहोचवण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र तसेच ऑनलाईन शासकीय दाखले देण्यासाठी अपमार्फत कामकाज करण्यात येणार आहे. कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग अंतर्गत शेतकरी व पशुपालकांचे उत्पन्न वाढीसाठी प्रत्यक्षरित्या काम करण्यात येणार आहे. शासकीय कामकाजातील अडथळा कमी करण्यासाठी तसेच नियोजनबद्ध काम करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत वेब पोर्टल तयार करण्यात येणार असून प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांची ऑनलाईन माहिती पोर्टलवर उपलब्ध असेल, जेणेकरून मेडिकल बिल, पेन्शन, सेवार्थ लाभ देण्यासाठी सुलभ असेल. रोगनिदान चाचण्या, ई-संजीवनी कार्यक्रम, दिव्यांगांना सार्वजनिक इमारती सुगम्य करणे इत्यादी लोकाभिमुख कार्यक्रम राबवताना वैद्यकीय प्रतिकृती देयक, भविष्य निर्वाह निधी, मालमत्ता नोंदणी, कामवाटप इत्यादींची संगणकीय प्रणाली निर्माण करून पारदर्शक व गतिमान कार्य करण्याचं यावेळी आश्वासित केलं. जिल्हा परिषदेचे स्व-उत्पन्न वाढ करण्यासाठी मालमत्ता रजिस्ट्रेशन पोर्टल तयार करण्यात येणार आहे. सीएसआर फंड कोट्यावधी रुपये असून त्याचं नियोजन योग्यरित्या करण्यासाठी सीएसआर फंड यासाठी वेब पोर्टल तयार करून मदत करणाऱ्या सामाजिक संस्था यांना फंडची आवश्यकता लक्षात आणून देण्याचं काम या पोर्टलमार्फत करण्यात येईल. तसेच आवश्यक त्या ठिकाणी सीएसआर फंड वापरण्याचे नियोजन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येईल. ग्रामीण भागांमध्ये शिक्षण, आरोग्य व महिला बालकल्याण या 3 विभागातील योजना योग्य पद्धतीने राबवण्यात येणार असल्याचं सांगितलंय. उत्पन्न वाढीसाठी जिल्हा परिषदेद्वारे योग्य गुंतवणूक व्यवस्थापन करण्यात आल्यानं उत्पन्नामध्ये 10 कोटींची भरीव वाढ करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवण्यात आलेल्या दिशा कार्यक्रमाची दखल राज्य शासनाने घेण्यात आली असून दिशा कार्यक्रम राज्यस्तरावर राबवला जाणार आहे. तर ठाणे जिल्हा परिषदेची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक गुणवत्ता तसेच भौतिक सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेचे देखभाल दुरुस्ती करण्याचं कामकाज देखील करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निधीमध्ये स्व-उत्पन्नासह राज्य, केंद्र शासन व इतर यंत्रणांकडून निधी प्राप्त होत असतो. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे स्व-उत्पन्न अंतर्गत अर्थसंकल्प हा पूरक प्रकाराचा असून सर्व विभागांना त्या अनुषंगाने निधी वाटप करण्यात आलेला आहे. या योजना राबवताना एव्हिडन्स बेस्ड पॉलिसी मेकिंग व क्लस्टर डेव्हलपमेंट या धोरणाचा समावेश करण्यात आलेला असून सन 2025-26चा अर्थसंकल्प त्यास दिशा देणारा आहे. जिल्हा परिषद ठाणे सन 2025-26 या वर्षीचा रक्कम रुपये 108.93 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये शिक्षण विभाग 9.65 कोटी, इमारत व दळणवळण 19.82 कोटी, कृषी 3.83 कोटी, पशुसंवर्धन 3.87 कोटी, आरोग्य 3.84 कोटी, ग्रामपंचायत मुद्रांक हिस्सा 32.50 कोटी, लघु पाटबंधारे 2.21 कोटी आणि पाणी पुरवठा 3.64 कोटी निधी एवढा मंजूर करण्यात आलाय.
अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बोरडकर यांनी माहिती दिली आहे। या व्यतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत स्वच्छ भारत मिशन प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बोरडकर, कार्यकारी अभियंता बांधकाम पाणीपुरवठा संदीप चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास संजय बागुल, जिल्हा कृषी अधिकारी एम बाचोटीकर, जिल्हा जलसंवर्धन अधिकारी दिलीप जोकार तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज ठाणे। अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज। धन्यवाद। सर, जिल्हा परिषदचा तुम्ही लोकाभिमुख असा अर्थसंकल्प सादर केला आहे, काय सांगा? अर्थसंकल्प सादर करत असताना सर्वात पहिल्यांदा मी सांगितलं की हा अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख, अधिक गतिमान आणि अधिक पारदर्शक कसा प्रकारे करता येईल अशा प्रकारच्या सर्व उपाययोजना आपण या अर्थसंकल्पामध्ये सादर केलेल्या आहेत। 108 कोटींचा हा अर्थसंकल्प आज आम्ही सादर करत आहोत आणि त्याच्यामध्ये 19 विभागांमध्ये विविध योजनांसाठी म्हणून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। याच्यामध्ये नागरिकांना केंद्रीभूत ठेवून आमच्या जिल्हा परिषदेच्या 16ही विभागांमार्फत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती जी अपेक्षित फलनिष्पत्ती आहे ती साध्य करण्यासाठी म्हणून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही मिडलमॅन राहणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिप्शन कसं कमी करता येईल याच्यासाठी विविध पोर्टलच्या माध्यमातून, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आणि ऑटोमेशनच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त फलनिष्पत्ती करण्यासाठी म्हणून राबवण्याची आमची संकल्पना आहे। ठाणे जिल्हा परिषद सर्वात श्रीमंत समजली जाते, पण त्या तुलनेने अर्थसंकल्पाची तुमची झेप दिसत नाही, असं का? आपण थोडंसं इलॅबोरेट केलं की असं आपल्याला कशामुळे वाटतं, तर त्यामध्ये मी आणखी चांगल्या पद्धतीने तुम्हाला आन्सर करू शकतो। आमच्या म्हणण्याच्या नुसार तर मागच्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये देखील आम्ही अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे। प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे डिस्क्रिप्शन होतं ते कमी केलेलं आहे। अर्थसंकल्प तयार करत असताना विविध सगळ्याच सेक्टर्स ऑफ सोसायटीमधून आपण लोकांकडून याच्यामध्ये इनपुट्स घेतलेले आहेत। इव्हन पत्रकार बंधूंमार्फत मार्फत पण वेळोवेळी ज्या सूचना दिल्या जातात त्यांचा देखील अंतर्भाव करून ज्या योजना अनावश्यक आहेत त्या कमी करून ज्या योजना जास्तीत जास्त फलनिष्पत्तीदायक आहेत अशा योजनांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आपण जर याच्यामध्ये आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीचे इनपुट दिले तर नक्कीच याच्यामध्ये आम्ही सुधारू। या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला शासनाकडून अनुदान किती मिळणार आहे, असं काय अपेक्षित आहे? हा अर्थसंकल्प जो असतो हा आपला सेसचा अर्थसंकल्प आहे। हा शासनाकडून मिळणाऱ्या विविध अनुदान आणि विविध निधींच्या पूरक असा अर्थसंकल्प असतो। अशा प्रकारचं जर आपण शासनाच्या आपल्याला विविध सोर्सेसमधून जे अनुदान सेससाठी उपलब्ध होतं ते कन्सिडर केलं तर ते जवळपास 65 कोटींचं अनुदान असणार आहे आणि त्या 65 कोटींच्या अनुदानामध्ये 50% अनुदान हे आपल्याला जिल्हा परिषदेला ठेवावं लागतं, 50% अनुदान हे ग्रामपंचायत स्तरावरती वर्ग करावं। मागच्या वर्षी साधारण किती उत्पन्न मिळालंय आपल्याला? यावर्षी तरतूद मागच्या वर्षी आपल्याला 87 कोटी उत्पन्न मिळणं आवश्यक होतं आणि शासनामार्फत हे विविध टप्प्यांमध्ये उपलब्ध करून दिलं जातं। तर ते त्यापैकी 29 कोटी आपल्याला भेटलेला आहे आणि उर्वरित निधी हा मार्च एंडपर्यंत आपल्याला मिळणं अपेक्षित आहे। त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडे आपण मुद्रांक शुल्काची मागणी देखील सबमिट करण्यात आली। यंदाच्या अर्थसंकल्पात नाविन्यपूर्ण असं काय योजना आहे? यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नाविन्यपूर्ण अशा बऱ्याचशा योजना आपण केलेल्या आहेत। जसं की मी सुरुवातीला जसं सांगितलं की डिस्क्रिप्शन आपल्याला कमी करायचं आहे। जेवढ्या काही शासनाच्या योजना आहेत आपल्या जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या त्या सर्व योजनांचं पोर्टल आपण तयार करतोय, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल आणि एकदा आपल्याकडे अर्ज आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिप्शन न ठेवता कम्प्लीट रँडमायझेशननी आपण या योजना लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत। यामध्ये आपण स्मार्ट स्कूल असेल, स्मार्ट अंगणवाडी असेल, स्मार्ट PHC असेल यासारख्या योजना